कल्पना करा, एका देशाने एवढा मोठा प्रदेश विकत घेतला आणि सुरुवातीला सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवली. पण आज तोच व्यवहार इतिहासातील सर्वात फायदेशीर मानला जातोय. नमस्कार मित्रांनो, मी पराग आणि तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. 1867 साली अमेरिकेने रशियाकडून अलास्का हा प्रचंड मोठा प्रदेश अवघ्या 7.2 दशलक्ष डॉलर्सला विकत घेतला. त्या काळात अनेक अमेरिकन नागरिकांनी या निर्णयाची खिल्ली उडवली. त्यांनी या व्यवहाराला सीवर्ड्स फॉली किंवा सीवर्ड्स आईस बॉक्स अशी नाव दिली. त्यांना वाटत होतं की अमेरिकेने फक्त बर्फाने झाकलेला निरुपयोगी प्रदेश विकत घेतलाय. पण काही दशकांनंतर चित्र पूर्णपणे बदललं. अलास्कामध्ये सोनं, प्रचंड प्रमाणात तेल, नैसर्गिक वायू, दुर्मिळ खनिज आणि मासेमारीसाठी मोठी संपत्ती सापडली. आज हा प्रदेश अमेरिकेच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. इतकंच नाहीये, तर आर्क्टिक प्रदेशाचं वाढतं चाललेलं सामरिक महत्वही अलास्कामुळे अमेरिकेला मोठा फायदा करून देत आहे. बर्फ वितळल्यामुळे नवी समुद्री मार्ग खुलत आहेत आणि रशिया, अमेरिका, कॅनडा यांच्यात या भागाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. म्हणजे ज्या व्यवहाराला एकेकाळी इतिहासातील सर्वात मोठी चूक असं म्हटलं जात होतं, त्यालाच आज अनेक तज्ज्ञ इतिहासातील सर्वात फायदेशीर जमीन खरेदी मानतात. आणि भारतासाठी यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. भूभागाची खरी किंमत त्या काळात दिसत नाही, ती भविष्यातील संसाधनं, ऊर्जा आणि रणनीतिक स्थान ठरवतं. तुमच्या मते इतिहासातील याहून मोठा जिओपॉलिटिकल निर्णय कोणता होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच जगामागची खरी कथा जाणून घ्यायची असेल तर जगात काय चाललेलं फॉलो करून ठेवा.